लाडकी बहीण योजना आणि आज 21 मे होता आणि खरं तर आज वितरण चालू व्हायला पाहिजे होतं. काल जो जी आर आला होता बघा सामाजिक न्याय विभागाचा 20 मे रोजी, तर तो जी आर कशाला आणला होता मला काही समजलंच नाही. जर वितरण चालू करायचं नसेल, जर राहिलेल्या लाभार्थ्यांना लाभ येणार नसेल तर मग तो जी आर कशासाठी आला. आणि तो एक तर वेळेवर येत नाही, अवेळी येतो. त्याच्यानंतर प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये त्याच्यामुळे संभ्रम पण निर्माण होतो की जी आर आला मग आम्हाला लाभ मिळेल. आणि त्या जी आरच्या नंतर म्हणजे काल बी वितरण झालं नाही, आज बी वितरण झालं नाही, आज वितरणाची कोणत्याही प्रकारची अपडेट नाही बघा. त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी ज्या येतात, ज्या पात्र लाभार्थी आहेत बरं का, खास करून या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत, तरी देखील त्यांची तक्रार आहे की यावेळेस सर आम्हाला हप्ता आला नाही. आणि लाखोच्या संख्येमध्ये हा आकडा असू शकतो. आणि ही बाब फक्त ज्या लाभार्थ्यांना लाभ आला नाही त्यांच्यापुरतीच मर्यादित नाही. ही योजना जर पुढे प्रभावीपणे राबवायची असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का लाडक्या बहिणी अपात्र होत असतील तर ही योजना अशी कशी प्रभावीपणे पुढे चालू राहणार आहे, ही बाब पण सर्व लाभार्थ्यांना कळाली पाहिजे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती आहे, ज्या ज्या लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे तर तुम्ही नक्की तुमचा जाब तुम्ही त्यांना विचारायचा आहे की कोणत्या कारणामुळे माझा लाभ बंद केला आहे ते कारण सांगा मला. आणि जर ते कारण जर का तुम्हाला वाटत असेल दुरुस्ती करू शकता तर ते दुरुस्ती करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध झालाच पाहिजे, कारण तो तुमचा हक्क आहे. कारण की बघा, एकेकाळी योजनेचा तुम्हाला लाभ आला आणि अचानकच आता लाभ बंद होतोय, ही चुकीची बाब आहे ना. मग पहिल्यांदाच लाभ द्यायला नव्हता पाहिजे, आता दिला तर त्याच्यामध्ये पण काही अशा लाभार्थी आहेत किंवा त्या चुकीच्या असू शकतात, काही म्हणजे तुरळक लाभार्थी असू शकतात की ज्या चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत आहेत. पण सर्वच नाही ना, बरेचशा लाभार्थी असे आहेत की त्या लाडक्या बहिणी म्हणजे अगदी गरीब परिस्थिती आहे त्यांची, त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे असं नाही की ते अपात्रतेच्या अटीमध्ये बसतात वगैरे, तरी देखील तशा लाडक्या बहिणींचा यावेळेस हप्ता बंद होण्याची किंवा बंद झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आक्रोशाचं वातावरण आहे बघा सध्या. कारण त्यांना असं वाटतं की काय चाललंय नेमकं या योजनेचं. एक तर वितरण अवेळी होत आहे आणि काही लाडक्या बहिणींना 2-2 हप्ते मिळाले, काही लाडक्या बहिणींना ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत अजून पण बरं का या योजनेच्या, त्यांना हप्ताच मिळाला नाही. तर त्या लाडक्या बहिणी जातात महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला, तिथे गेल्याच्या नंतर ते काय त्या डेस्कटॉपवर 2-3 काय गोष्टी लिहिलेल्या असतात तेवढं वाचून सांगतात, जणू काय त्यांचं काम झालं. पण पुढे त्या लाभार्थीचं काय, काय लाभार्थ्यांना तर बिचाऱ्यांना कळतच नाही, कुठं जाणार जिल्हा स्तरावर, तिथे जाऊन चेक करणार. आणि ह्या गोष्टीची जी आहे त्यांच्याकडे वेळ पण नाही आहे आणि त्यांना तेवढं समजत पण नाही, त्यामुळे त्यांचा लाभ तिथंच थांबतो. तर खरं तर बघा, या योजनेमध्ये पहिलं तर लाभार्थी अपात्र झाली तर मॅसेज जायला पाहिजे. मॅसेज गेल्याच्या नंतर त्या लाभार्थ्याला एकदम तात्काळ पंचायत समितीमध्ये CDPO ऑफिस असेल, कारण ते पण महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संबंधितच असतं. त्यानंतर बघा, तालुका स्तरावर पण त्या लाडक्या बहिणीला जे आहे आधार मिळाला पाहिजे. या योजनेमध्ये जे आहे दुरुस्ती करण्याची संधी मिळाली पाहिजे. एकदा जे आहे ही योजना अशी चालली म्हणजे बघा, फक्त तुम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेला म्हणजे तिथं काय होत नाही, KYC होत नाही, काय नाही. उलट आपल्या हातामध्ये निराशा येते आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो, एकंदरीत या लाडकी बहीण योजनेचे जे वितरण आहेत त्याच्यामध्ये एकतर आता तारतम्यता राहिलेली नाही. आणि दुसरा मुद्दा, काल जो जी आर आणला होता तो जी आर आणलाच कशाला, सामाजिक न्याय विभागाचा जी आर आणला होता फक्त तुमच्या फायद्यासाठीच हा जी आर काढला का. एक तर वेळेवर नाही काढलेला आणि याच्यामध्ये 1-2 लाईन बोलबच्चन असतात, 10 तारखेपर्यंत तुम्ही निधी उपलब्ध करून द्यावा वगैरे. तुम्ही जी आरच काढता 20 तारखेला, 10 तारखेपर्यंत कसं काय तुम्ही अवेलेबल करून देणार. आणि दुसरा मुद्दा, प्रचंड लाभार्थी अजून पण वाट पाहत आहेत या योजनेच्या वितरणाची, की आम्हाला आता तरी हप्ता येईन, आज तरी येईन, उद्या तरी येईन. आणि याच्यामधून क्लिअर होत आहे की लाडक्या बहिणी ज्या आतापर्यंत ज्यांना हप्ता आला नाही तर त्यांना जवळपास अपात्र केल्याची जी आहे शक्यता ही अधिक आहे. यावेळेस तर प्रचंड लाभार्थ्यांना लाभ आलेला नाही. वेगवेगळ्या लाभार्थी मला हे पण सांगितलं, सर आम्ही जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेलो, तिथे प्रचंड लाडक्या बहिणी होत्या, त्यांना अपात्र केलं होतं वगैरे वगैरे. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती, एक तर पहिलं तुम्ही लाभ देताना त्यांना ते फॉर्म व्यवस्थित चेक करायला पाहिजे होते. बरं, त्याच्यामध्ये काही चुकीचे लोक असतील तर त्यांना तुम्ही अपात्र केलं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अपात्र करणार असाल तर मग किती दिवस योजना चालणार आहे. आणि या योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांनी पण जागरूक व्हायला पाहिजे. परत सरकारने अशा पद्धतीने जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना अपात्र करता कामा नये, ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे. अजिबात ही बाब मला आवडलेली नाही. असं कुठं असतं का, योजनेच्या एवढ्या लाभार्थ्यांना तुम्ही लाभ देत नाहीत, म्हणजे ही योजना नेमकी लाभ कुणाला मिळतोय, गरजू लाभार्थी आहेत त्यांना पण मिळायला पाहिजे की नाही. तर ही बाब न आवडणारी आहे. आज 22 मे होता आणि 22 मे रोजी आज कोणत्याही प्रकारच्या वितरणाचा पत्ता नाही आहे. प्रचंड मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र झाल्याची शक्यता आहे. आणि कारण आता वितरण व्हायला पाहिजे होतं ना, कारण यावर स्पष्टीकरण तरी द्या किमान, कधीपर्यंत वितरण होणार काय वगैरे वगैरे. ही योजना एवढी चांगली आहे, लाडक्या बहिणींसाठी शासन इतकं चांगलं काम करतंय, मग असं करणार का. प्रचंड लाभार्थ्यांना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र करणार का. कारण त्या लाडक्या बहिणींचं एकंदरीत बजेट जे आहे, मासिक बजेट या त्या मिळणाऱ्या लाभाच्या नुसार त्यांनी केलेलं असतं, ते संपूर्ण कॉल मारतं. ही बाब पण समजून घ्या. बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्याच्या छोट्या मोठ्या ज्या गरजा भागवतात, जसं की लहान लेकराची ट्युशनची फीस ते देतात, शाळेचा खर्च भागवतात, कोणी मेडिकलचा खर्च भागवतं, कोणी छोटे मोठे कुटीर उद्योग जे आहेत ज्याला आपण बचत गटाच्याद्वारे उभे केलेले ते चालवतं.
तर ही जी बाब आहे ही समजून घ्यायला पाहिजे. आणि अचानकच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ बंद होतो त्यावेळेस नक्कीच या योजनेबद्दल शंका यायला लागते की अशा पद्धतीने कोणीच विचारणार नसेल तर मग तर आणखी आम्ही पुढच्या 2-3 हप्त्याच्या नंतर आणखी अर्धे लाभार्थी कट करून टाकतो. तर लाभार्थ्यांनी विचारा, तुम्ही प्रत्येक लाभार्थ्यांनी विचारा जॉब. जर तुमचा लाभ बंद झाला असेल तुम्हाला वाटतं तुम्ही पात्र लाभार्थी आहेत तर तुम्ही नक्की जॉब विचारा यांना की कोणत्या कारणामुळे तुम्ही लाभ बंद केला आहे. आणि तुमचा लाभ चालू होईपर्यंत जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तोपर्यंत तुम्ही ज्या अजिबात या योजनेचा लाभ सोडून द्यायचा नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जर समजा इन केस वितरण झालं तर फारच छान, कारण नुसता जी अर्थ काढला होता काल, ते वितरण झालं तर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पुराव्यासहित पाहायला मिळेल. पण तुर्तास तरी लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी. सकारात्मक अपडेट शासनाने जसं नेहमीप्रमाणे या योजनेच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे तर ती एकदा घ्या आणि लाडक्या बहिणींना थोडीशी जरा जी आहे दया आणि योग्य न्याय दाखवा त्यांच्यावर. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.